नमस्कार, मी संतोष शेखलाल सावलकर, शिक्षक संवर्गातून. आम्ही मेळघाटचे आदिवासी लोक. 11 फेब्रुवारी 2026ला शासनाने GR काढला की बा यांना कायमस्वरूपी नियुक्ती द्या, परंतु आतापर्यंत आम्हाला नियुक्ती दिलेली नाही. आणि आमची जी घरची परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे. कारण घरी कामं करणारे कोणीच नाही, आम्हाला शेती नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही मुलाबाळांचे शिक्षण किंवा जे आमचे समोरची जी पिढी आहे त्यांचं शिक्षण आम्ही कसा करावा. आणि एवढा दिवस होऊनही गव्हर्नमेंटने आतापर्यंत आम्हाला कायमस्वरूपीची नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे आमचं लग्न होत नाही आहे, वेळेवर नोकरी भेटत नाही. त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी सहन करावं लागत आहे. कारण नोकरी नसेल तर समाजात जे लोक आहेत ते पोरगी देत नाही. आणि कसं आहे, एवढं शिकूनही समजा नोकरी भेटली नाही तर मग या शिकण्याचा अर्थ काय. तर मागण्या पूर्ण झाला नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे आजपासून जे बसलो 27 पासून, हे जे आंदोलन आहे बेमुदत आंदोलन चालू राहील जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. प्लस आमच्याकडे 350-400+ विद्यार्थी आहेत. सर्वांचा पोटापाणीचे प्रश्न आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावा आणि आम्हाला परमनंटची नियुक्ती द्यावा.